Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 5. द नेम ऑफ युनिट इज ॲक्टिव्हिटी अँड द मल्टीमीडिया विथ द डेटाबेसेस. तर यातला बराचसा पार्ट आपण मागच्या काही सेशन्समध्ये कंप्लीट केलेला होता. आजच्या सेशनमध्ये आपण 5.5 जो की अँड्रॉइड आर्किटेक्चरसोबत जे काही बरेचसे पॉईंट आहेत त्याच्यातले आपण आज पूर्ण कंप्लीट करतो आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण 5.6ला सुरुवात करतो. ठीक आहे. तर आजच्या सेशनचा जो स्टार्टिंगचा पॉईंट आहे तो आहे असिंक टास्क. असिंक टास्क याचा अर्थ काय असणार आहे की हे एक टास्क असणार आहे. याच्यामध्ये आपण बरेचसे ॲबस्ट्रॅक्ट क्लासेस जे आहेत जे की आपल्याला अँड्रॉइडनं प्रोव्हाइड केलेले असतात त्याच्यातली जी लायब्ररी असणार आहे त्याच्यातले जे काही हेवी टास्क असणार आहेत जे की आपण बॅकग्राऊंडमध्ये किंवा जे काही आपलं युजर इंटरफेस असणार आहे त्याच्यामध्ये आपण ते रिस्पॉन्सिव्ह ॲप्लिकेशन करण्याचं काम करण्यासाठी आपण असिंक टास्कचा वापर करतो. ठीक आहे. Now here are some basic methods which used in the Android async task class. Async task class च्या मेथड्स आता आपण बघूया. तर पहिले आहे डू इन बॅकग्राऊंड. आता जसं मागितलं की जे काही युजर इंटरफेसचे असतील किंवा बॅकग्राऊंडचे असतील जे काही क्लासेस किंवा जे काही मेथड्स आपण करणार आहे असिंक टास्कमध्ये आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तर त्याच्यातला जो काही पहिला मेथड आहे तो आहे डू इन बॅकग्राऊंड. Now this method contains the code which needs to be executed in the background. आता याच्या मेथडचं जे नेम आहे त्या नेममध्ये आपल्याला कळून येतं की डू इन बॅकग्राऊंड याचा अर्थ काय की तुमचं जे काही एक्झिक्युशन असेल ते बॅकग्राऊंडमध्ये तुमचं एक्झिक्युशन चालू राहू दे. Now in this method we can send results in multiple times to the UI thread by publish progress method. आता ह्या बॅकग्राऊंडचे जे काही एक्झिक्युशनचे रिझल्ट असेल ठीक आहे ते रिझल्ट आपण मल्टिपल टाईम्समध्ये सेंड करू शकतो. कुणाला सेंड करू शकतो तर ते UI थ्रेड्स जे की असिंक टास्कमधला एक पॉईंट असतो. UI थ्रेड्स आणि बॅकग्राऊंड ह्या दोन गोष्टी असतात. त्याच्यामधले जे काही UI थ्रेड्स असणार आहेत तर त्याला आपण मल्टिपल टाईम्स वेळेला आपण जो काही रिझल्ट असणार आहे तो सेंड करू शकतो विथ द हेल्प ऑफ पब्लिश प्रोग्रेस मेथड. आता नावावरून कळतं की जे काही प्रोसेस असणार आहे त्या एखाद्या मेथडचं तर ते पब्लिश करायचं काम आपण करतो ह्याच्यामध्ये. द नेक्स्ट मेथड इज ऑन प्री एक्झिक्यूट. तर ऑन प्री एक्झिक्यूट याचा अर्थ काय असणार आहे की एक्झिक्युशन होण्याच्या अगोदर ती जे काही प्रोसेसिंग आपल्याला करावं लागतं आपल्या कोडमध्ये किंवा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जे काही बॅकग्राऊंडला असेल किंवा बॅकएंडला असेल तर ते ऑन प्री एक्झिक्युशन दिस मेथड कंटेन्स द कोड विच इज एक्झिक्युटेड बिफोर द बॅकग्राऊंड प्रोसेस स्टार्ट. तर याचा अर्थ काय राहतं की जे काही एक्झिक्युशन होणार आहे आपल्या एखाद्या मेथडचं तर त्याच्या अगोदर म्हणजे प्री एक्झिक्युशन होण्याच्या अगोदर ती जी काही मेथड असेल तर ती प्रोसेसिंग बॅकग्राऊंडमध्ये स्टार्ट करणे. द नेक्स्ट मेथड इज ऑन पोस्ट एक्झिक्युशन. याचा अर्थ काय होतं पोस्ट एक्झिक्युशन म्हणजे एक्झिक्युशन झाल्यानंतर जे प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर. ऑन पोस्ट एक्झिक्यूट दिस मेथड इज कॉल्ड आफ्टर डू इन बॅकग्राऊंड मेथड कम्प्लीट्स प्रोसेसिंग. आता एखादं पोस्ट एक्झिक्यूट झालेलं आहे याचा अर्थ काय एखादी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे पण ती प्रोसेस कोणती असणार ती प्रोसेस असणार आहे डू इन बॅकग्राऊंड मेथडचं ज्या वेळेला एक्झिक्युशन कंप्लीट होतं त्यानंतर जी काही मेथड रन होणार आहे किंवा कॉल होणार आहे तर ती असणार आहे ऑन पोस्ट एक्झिक्यूट. रिझल्ट फ्रॉम डू इन बॅकग्राऊंड इज पास्ड टू धिस मेथड. आता ऑब्वियसली काय असणार आहे की जी प्रोसेस अगोदर ती रन होणार अगोदरची एक्झिक्यूट होणार त्याचा रिझल्ट पण आपल्याला अगोदर मिळणार. तर जो काही डू इन बॅकग्राऊंड मेथड असणार आहे त्याचा जो काही प्रोसेसचा रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट आपण काय करणार आहे ऑन पोस्ट एक्झिक्यूट ह्या मेथडला आपण तो रिझल्ट पास करणार आहे. त्यानंतर ऑन पोस्ट एक्झिक्यूट ही मेथड त्यानुसार तो एक्झिक्युशनला जाईल. देन द नेक्स्ट मेथड इज ऑन प्रोग्रेस अपडेट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की जे काही प्रोग्रेस असणार आहे एखाद्या
मेथडचं. तर धिस मेथड रिसिव्स प्रोग्रेस अपडेट्स फ्रॉम द डू इन बॅकग्राऊंड मेथड विच इज published via publish progress method, and this method can use this progress update to update the UI thread. आता जसं की आपण मगाशी पाहिलं होतं की पब्लिश प्रोग्रेस नावाची एक मेथड असते की जे की आपण जे काही प्रोग्रेस असणार आपल्या मेथडचं तर ते आपल्याला पब्लिश करायचं काम करतं. तर ऑन प्रोग्रेस अपडेट, आता ही जी मेथड आहे ऑन प्रोग्रेस अपडेट, तर ह्या मेथडमध्ये आपण काय करतो, जे काही प्रोग्रेसचं सध्याचं अपडेट आहे तर ते रिसीव करायचं काम करतं कुणाकडून, जे काय आपला पहिला जो मेथड होता डू इन बॅकग्राऊंड मेथड, तर ह्याच्याकडून जे काही प्रोग्रेस रिसीव झालेलं असतं म्हणजेच प्रोग्रेस अपडेट रिसीव झालेलं असतं ते घ्यायचं आणि ते पब्लिश करायचं विथ द हेल्प ऑफ पब्लिश प्रोग्रेस मेथड. अँड हे का करायचं किंवा कसं करायचं, तर दिस मेथड कॅन यूज दिस प्रोग्रेस टू अपडेट द UI थ्रेट. तर जो काही UI थ्रेट होता तर त्याला अपडेट करण्यासाठी आपण पब्लिश प्रोग्रेस मेथड यूज करतो, जे की आपण डू इन बॅकग्राऊंड मेथडमधला जो काही प्रोग्रेस अपडेट असेल तर तो रिसीव करतो कशामध्ये, ऑन प्रोग्रेस अपडेट ह्या मेथडमध्ये. तर अशा प्रकारचे मेथड आपल्याला असिंक टास्क ह्या कन्सेप्टमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, तर बऱ्याचशा कन्सेप्ट ह्याच्यात क्लिअर झाला असेल. तर ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, 3 जेनेरिक टाईप्स ऑफ अँड्रॉइड असिंक टास्क क्लास. तर आता जो काही आपला असिंक टास्क आहे त्याच्या क्लाससाठी आपल्याकडे 3 जेनेरिक टाईपचे आपल्याकडे आहेत, 3 जेनेरिक टाईप आहेत आपल्याकडे. फर्स्ट आहे पॅराम्स त्यालाच काय म्हणतो आपण, पॅरामीटर्स. द टाईप्स ऑफ पॅरामीटर सेंड टू द टास्क अपॉन द एक्झिक्युशन. द टाईप ऑफ पॅरामीटर सेंड टू द टास्क अपॉन द एक्झिक्युशन. आता मेथड आहे त्याच्यामध्ये आपण पॅरामीटर्स आर्ग्युमेंट्स यूज करतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे काही पॅरामीटर आपण सेंड करतो कधी, ज्यावेळेला त्याचं एक्झिक्युशन चालू होत असतं किंवा प्री एक्झिक्युशन, पोस्ट एक्झिक्युशन, तर त्या मेथडवरती डिपेंड राहते की तुम्ही त्याच्यामध्ये नक्की पास काय करताय. ठीक आहे, तर ते पॅरामीटर्स त्या एक्झिक्युशननुसार त्या मेथडमध्ये आपण देत असतो, सेंड करत असतो, तर त्याला आपण पॅराम्स म्हणतो. नेक्स्ट आहे प्रोग्रेस म्हणजे काय, दिस इज द टाईप ऑफ प्रोग्रेस युनिट पब्लिश्ड ड्युरिंग द बॅकग्राऊंड कम्प्युटेशन. प्रोग्रेस म्हणजे काय, एखादी मेथड असेल किंवा एखादी प्रोसेस असेल तर ती सध्या रनिंग स्टेटला असेल तर त्याचं ॲक्च्युअल रनिंग प्रोग्रेस किंवा ॲक्च्युअल जे काही करंट प्रोग्रेस असेल तर ते घ्यायचं काम करायचं. जसं की बॅकग्राऊंडमध्ये आपलं काही ॲप्लिकेशनच्या कोणती तरी मेथड रन होत असेल तर त्या मेथडचा आपण प्रोग्रेस घेऊ शकतो फॉर द ड्युरिंग द बॅकग्राऊंड कम्प्युटेशन. तर त्याच्यासाठी सेकंड जेनेरिक टाईप आहे तो आहे प्रोग्रेस. त्याला आपण प्रोग्रेस युनिट पण म्हणू शकतो, पब्लिश करण्यासाठी वापरतो. देन द थर्ड जेनेरिक टाईप इज द रिझल्ट. ऑब्वियसली कोणतीही प्रोसेस असेल, कोणतीही ॲक्टिव्हिटी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट हा घ्यावाच लागतो. द टाईप ऑफ रिझल्ट ऑफ द बॅकग्राऊंड कम्प्युटेशन. दिस इज द टाईप ऑफ रिझल्ट इन द बॅकग्राऊंड कम्प्युटेशन. म्हणजे आता जसं की एखादं कम्प्युटेशन आपण करत असो तर त्याच्यामध्ये जे काही बॅकग्राऊंडला आपल्या एखाद्या ॲप्लिकेशनचा जो काही मेथड आहे तो रन होत असेल तर त्याचा जो काही रिझल्ट येणार तो रिझल्ट आपण थर्ड जेनेरिक टाईप म्हणून कन्सिडर करणार आहे. तर याच्यासाठी एक आपल्याकडे एक्झाम्पल आहे, अँड्रॉइड असिंक टास्क एक्झाम्पल. तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहे की जर आपला एखादा असिंक टास्क जर आपल्याला परफॉर्म करायचा असेल तर व्हेन वी हॅव टू स्टार्ट अन असिंक टास्क द फॉलोइंग स्नॅपेट मस्ट बी प्रेझेंट इन द मेन ॲक्टिव्हिटी क्लास. आता मेन ॲक्टिव्हिटी क्लास आपल्या पिक्चरमध्ये आलेला आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जी काही असिंक टास्क आपण एखाद्या ठिकाणी स्टार्ट करणार आहे त्यासाठी आपल्याला मेन ॲक्टिव्हिटी हा क्लास लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला स्नॅपेट्स असतात. ठीक आहे, तर स्टार्टिंगला काय लिहितो आपण, जे काही क्लास आहे तो क्लास त्याचं नेम असेल माय टास्क इज इक्वल टू न्यू कीवर्ड आणि माय टास्क ह्यासाठी आपण मेथड लिहिली. तर जसा बेसिक एखाद्या ठिकाणी आपण एखादा नवीन कीवर्ड किंवा एखादा नवीन व्हेरिएबल असेल किंवा क्लास असेल तर आपण तो सिम्पली अशा प्रकारे लिहित असतो प्रोग्रामॅटिकली. आणि त्यानंतर एक्झिक्युशन करायचं असेल तर आपण काय सिम्पली लिहितो माय टास्क डॉट द एक्झिक्युशन. सिम्पल अशा प्रकारे आपण लिहित असतो. नाव हिअर इन द अबाव स्नॅपेट वी हॅव यूज्ड अ सॅम्पल क्लास नेम दॅट एक्सटेंड्स async task and executes method
इज यूज्ड टू स्टार्ट द बॅकग्राऊंड थ्रेड. आता आपण इथं सिम्पल एक क्लास नेम घेतलेला आहे जो की एक्सटेंड करतो कोणासाठी, तो एक्सटेंड करतो असिंक टास्कसाठी. ठीक आहे. त्यात एक्झिक्यूट मेथड आहे आपल्याकडे, ही आपली एक्झिक्यूट मेथड आहे. फॉर एक्झाम्पल हा आपला क्लासचा सॅम्पल क्लासचा नेम असणार आहे जो की एक्सटेंड करतो असिंक टास्कसाठी. त्यात आपण एक्झिक्यूट मेथड ही यूज केलेली आहे. कशासाठी ही यूज केलेली आहे आपल्याला बॅकग्राऊंड थ्रेड स्टार्ट करण्यासाठी. स्टार्ट द बॅकग्राऊंड थ्रेड. So here is note for the async task. The async task instance must be created and invoked in the UI thread. आता इन्वोक म्हणजे याला आपण कॉल करणे सुद्धा म्हणू शकतो. इन्वोक और कॉल्ड. Async instance must be created and called in the UI thread. UI thread मध्येच async taskचं क्रिएशन आणि कॉलिंग होणं गरजेचं आहे. हे कंपल्शन आहे. हे झाली पहिली नोट. देन द नेक्स्ट नोट इज द मेथड्स ओव्हररिडन इन द असिंक टास्क क्लास शुड नेवर बी कॉल्ड. आता जे काही मेथड्स असिंक टास्कच्या क्लासमध्ये असणार आहेत जे की ओव्हररिडन असणार आहेत, ओव्हररिडन, तर ते कधीही कॉल होता कामा नये. शुड बी नेवर कॉल्ड. शुड बी नेवर कॉल्ड. ठीक आहे. They are called automatically. Async task can be called only once. आता जे काही ओव्हररिडनचे जे असिंक टास्क मधल्या क्लासच्या मेथड्स आहेत तर ते काय करतात, ते ऑटोमॅटिकली असिंक टास्क ज्या वेळेला कॉल होतो त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली रन होत असतात किंवा ऑटोमॅटिकली ते कॉल होत असतात. त्यामुळे आपल्याला ते रन किंवा त्यावेळेला आपल्याला ते मेथड्स कॉल करावं लागत नाहीत. एक्झिक्युटिंग इट अगेन विल थ्रो ॲन एक्सेप्शन. म्हणजे जेवढ्या जास्त वेळेला जर तुमचं एक्झिक्युशन अगेन अँड अगेन होत असेल तर आपल्याला एक्सेप्शन थ्रो करावी लागतं. आता एक्सेप्शन थ्रो करणे हे काय आपल्याला नवीन नाही. देन द नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस सेशन इज ऑडिओ कॅप्चर. जस्ट लाईक आपण काय केलं होतं, व्हिडिओचं एक्झाम्पल घेतलं होतं मागच्या काही सेशन्समध्ये, तर सेम आपण ऑडिओ कॅप्चरसाठी पण घेतो. ठीक आहे. सुरुवात करूया आपण. Android has built-in microphone through which we can capture audio and store it. तर जसं की माहिती आहे आपल्याला साऊंड रेकॉर्डिंग हा ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो, साऊंड रेकॉर्डिंग ऑन करतो. तर त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग असेल तर आपण ते कॅप्चर करून तो ऑडिओ जो आहे तो सेव्ह करू शकतो. आणि जो काय मायक्रोफोन असेल तो आपला अँड्रॉइडमध्ये फोन्समध्ये आपल्याला इनबिल्टच मिळतो. ठीक आहे. अँड्रॉइड प्रोव्हाइड्स मीडिया रेकॉर्डर क्लास टू रेकॉर्ड ऑडिओ ऑर द व्हिडिओ. तर जसं कॅमेरामध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि साऊंड रेकॉर्डरमध्ये आपण काय करू शकतो, ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो. तर ते रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला अँड्रॉइडमध्ये एक क्लास दिलेला आहे, त्याचं नाव आहे मीडिया रेकॉर्डर. मीडिया रेकॉर्डर नावाचंच आहे की जो काही ऑडिओचा मीडिया असेल किंवा व्हिडिओचा मीडिया असेल तर तो रेकॉर्ड करण्याचं काम करायचं. In order to use media record class, you will first create an instance of media recorder class. आता ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की एखादा क्लास जर आपल्याला लिहायचा असेल आणि त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा मेथड यूज करायचा असतील तर आपल्याला पहिल्यांदा त्याचा एक इन्स्टन्स क्रिएट करावा लागतो. सेम ह्या ठिकाणी पण आपल्याला एक इन्स्टन्स क्रिएट करून घ्यावा लागतो फॉर द मीडिया रेकॉर्डर क्लास. Media recorder my audio recorder is equal to new media recorder. Just like async task, we have written some sample class name and one method that is media recorder. To start recording the audio, call the two basic methods. First one is prepare and second one is start. तर बेसिकली एखादा ऑडिओ किंवा एखादं रेकॉर्डिंग आपल्याला स्टार्ट करायचं असेल तर बेसिकली आपण दोन मेथड्सवरती लक्ष दिलं पाहिजे. एक तर आहे प्रिपेअर मेथड, सेकंड आहे स्टार्ट मेथड. तर या मेथडच्या नेमवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की प्रिपरेशन पहिला करावी लागते, त्यानंतर ते एक्झिक्युशनसाठी स्टार्ट करावं लागतं. नाव यू विल सेट द सोर्स ऑफ द मीडिया, देन द आउटपुट ऑफ द मीडिया, देन द एन्कोडिंग फॉर्मॅट अँड द आउटपुट फाईल. आता ज्या वेळेला एखादा मीडिया आपण कन्सिडर करतो रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सोर्स माहिती पाहिजे, त्यानंतर त्याचं आउटपुट काय असेल ते माहीत पाहिजे. आणि काही वेळेला आपण काय करतो,
एखाद्या वेळेला एन्कोडिंग फॉर्मॅट असेल त्याचा, म्हणजे MP3 असेल, MP4 असेल, 3GP असेल किंवा MKV फॉर्मॅट असेल, जे काही त्याचा फॉर्मॅट असेल त्यानुसार, म्हणजे एन्कोडिंग फॉर्मॅट. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल तर आपल्याला माहिती आहे की आपल्या मोबाईलमध्ये पण आपल्याला पिक्सल वाईज व्हिडिओ रेकॉर्डिंग दिलेलं आहे, म्हणजे 480 पिक्सल किंवा 360 पिक्सल, 720 असेल, 1080 असेल, 4K असेल. तर तशा प्रकारचे जे काही त्याचे फॉर्मॅट असतात तर त्या फॉर्मॅटनुसार आपण ते आउटपुट फाईल पण स्टोअर करू शकतो. नाव देर इज अ सिंटॅक्स गिवन बिलो. तर एखाद्या वेळेला आपण जर सेट करणार असेल तर आपल्याला अशा प्रकारे सिंटॅक्स लिहावा लागतो, ज्याच्यामध्ये एक आपल्याला माय असणार आहे ऑडिओ रेकॉर्ड. त्यानंतर आपण ऑडिओचा जो काही सोर्स असेल तो सेट करण्यासाठी मग आपण सेट केलेला माईक MIC, मीडिया रेकॉर्डर डॉट ऑडिओ सोर्स डॉट MIC, म्हणजे एक प्रकारे माईक. ठीक आहे. त्यानंतर आपली जे नेक्स्ट लाईन राहते ते असणार आहे माय ऑडिओ रेकॉर्डर. त्यानंतर ते असणार आपली माय ऑडिओ रेकॉर्डर डॉट सेट आउटपुट फॉर्मॅट. जसं आता आपण काही पॅरामीटर्स बघितले, सोर्स असेल, आउटपुट फॉर्मॅट असेल, त्याचं एन्कोडिंग असेल आणि त्याचं जे काय आउटपुट फाईल असेल, तर त्यासाठी आपल्याला ह्या 4 लाईन्स लिहाव्या लागतात. आउटपुट फॉर्मॅटमध्ये आपण काय करतो, जे काही त्याचा फॉर्मॅटचा टाईप असणार आउटपुटचा, जसं इथे लिहिलेलं आहे 3_GPP, हा एक सॅम्पल फॉर्मॅट आहे, तशा प्रकारे. त्यानंतर आहे माय ऑडिओ रेकॉर्डर डॉट सेट ऑडिओ एन्कोडर. आता काही वेळ काय राहतं की एखाद्या वेळेला तुम्ही MX प्लेअर जर यूज केला असेल तर आपण काय करू शकतो की व्हिडिओ एखादा प्ले करताना किंवा फॉर एक्झाम्पल ऑडिओ प्ले करताना आपल्याला एन्कोडिंगसाठी ऑप्शन दिलेला असतो, की जेणेकरून तुमचा जो काही व्हिडिओचा एन्कोडिंगचा फॉर्मॅट असेल, जसं की EC3 फॉर्मॅट असेल किंवा रेग्युलर आपला MKV फॉर्मॅट असेल, अशा प्रकारे बरेचसे फॉर्मॅट असतात, तर त्यानुसार पण त्याचं एन्कोडिंग ठरतं आपलं. त्यानंतर आहे माय ऑडिओ रेकॉर्डर डॉट सेट आउटपुट फाईल. आउटपुट फाईल जी असेल ती फाईल आणि जो काही एन्कोडिंगचा मेथड असणार त्याच्यामध्ये काय लिहितो आपण मीडिया रेकॉर्डर डॉट आउटपुट फॉर्मॅट डॉट AMR/NB. आता AMR हा पण एक फॉर्मॅट आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला AMR दिसतो, जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही MX प्लेअर अगोदर यूज केला असेल तर तुम्ही शक्यतो ऑडिओच्या एखाद्या ऑप्शनमध्ये गेला असाल तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की .AMR वगैरे फाईल्स असतात, EC3 फॉर्मॅट असतो आणि बरेचसे फॉर्मॅट असतात. तसं ते रेफर करण्यासाठी आपल्याला चांगली गोष्ट आहे. नाव आफ्टर स्पेसिफाईंग द ऑडिओ सोर्स अँड द फॉर्मॅट अँड इट्स आउटपुट फाईल we can then call the 2 basic methods, that is prepare and start, to start the recording the audio. तर फॉर्मॅट झाला आपला, सोर्स झाला, सोर्सनंतर फॉर्मॅट झाला, त्याचं एन्कोडिंग झालं आणि आउटपुट फाईल झाले. तर ह्याचं प्रिपरेशन झाल्यानंतर आपण डिरेक्टली प्रिपेअर मेथड कॉल करायची आणि स्टार्ट मेथड कॉल करायची आणि जे काही आपलं रेकॉर्डिंग असणार आहे ऑडिओचं तर ते आपण ऑडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं. त्यानंतर जसं सिंटॅक्स राहतो की माय ऑडिओ रेकॉर्डर डॉट प्रिपेअर, हा झाला आपला पहिला मेथड, बेसिक मेथडची पहिली मेथड आहे माय ऑडिओ रेकॉर्डर डॉट प्रिपेअर अँड देन वी विल गोइंग टू यूज माय ऑडिओ रेकॉर्डर डॉट स्टार्ट मेथड. तर याच्यात काही बेसिक मेथड्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे, जसं की पहिला आहे सेट ऑडिओ सोर्स. सोर्स म्हणजे काय, किंवा ज्याचं काही सोर्स कोणता असणार ते स्पेसिफाय करायचं काम करायचं. तर जो काही सोर्स असणार ऑडिओचा तर तो सोर्स त्या मेथडनुसार स्पेसिफाय करायचा. जसं व्हिडिओ सोर्स असेल तर व्हिडिओसाठी सोर्स एखादा असेल तर तो स्पेसिफाय करायचा, ऑडिओसाठी असेल तर त्याचा जो काही सोर्स असेल तर तो स्पेसिफाय करायचा. त्यानंतर सेम विथ द आउटपुट ऑफ द फॉर्मॅट. आउटपुट फॉर्मॅट जे काही त्याचं फॉर्मॅट असेल, जसं की फॉर एक्झाम्पल MP3 असेल किंवा WAV असेल, वेव्ह फाईल असेल. कॉमनली काय राहतं की साऊंड रेकॉर्डरमध्ये वेव्ह फाईल तयार होते, म्हणजे बऱ्यापैकी WAV नावाची फाईल तयार होते किंवा MP3 होते, पण त्यात पण एन्कोडिंग होत असतं. रेग्युलर MP3 टाईप ते होत नाही. एकदा तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग तुमचं साऊंड रेकॉर्डिंगमध्ये एकदा चेक करा आणि त्याचं फॉर्मॅट चेक करा कशा प्रकारे. त्यानंतर त्याचा ऑडिओचा एन्कोडिंग, जी काही एन्कोडिंगची मेथड असेल कोणतीही असेल की एन्कोडिंग कशा प्रकारे करायचं तर ती मेथड, त्यानुसार ती मेथड स्पेसिफाय करायची. सेम आउटपुट फाईल जी काही त्याचं कॉन्फिगरेशन असेल, त्याची जी काही पाथ असेल ती फाईलचा किंवा कोणत्या फाईलला कोणत्या लोकेशनला तो जो ऑडिओ रेकॉर्ड झालेला आहे तो सेव्ह करायचा.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला काय होतो, आपला फोन मेमरीज होतो. फोन मेमरीमध्ये आपल्याला ऑडिओ किंवा रेकॉर्डर नावाचा फोल्डर तयार होतो. त्याच्यामध्ये आपण आपले जे काही ऑडिओ आहेत त्याला आपलं सिम्पली कॅपिटलमध्ये AUD डॅश तुमचं जे काही इयर असेल तर ते 2020 किंवा 21, त्यानंतर तुमचे डेट काय असेल तशा सगळे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आउटपुट फाईलमध्ये. तर त्याचं जसं काही कॉन्फिगरेशन असतं ते सगळं याच्यामध्ये येतं. त्यानंतर येतं स्टॉप, की तुमचं रेकॉर्डिंग असेल ते स्टॉप करायचं. आणि रिलीज म्हणजे जे काय आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे ते नीट असेल तर आपण ते कॉल करायचं आणि ते रिलीज करायचं. अशा बेसिक सिम्पल मेथड्स आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे. तर ज्यावेळेला आपण हे मेथड यूज करतो किंवा हे जे कन्सेप्ट यूज करत असतो त्यासाठी आपल्याला काही बेसिक स्टेप लक्षात घ्यावं लागतं. तर पहिली स्टेप काय आहे, you will use Android Studio IDE to create an Android application and name it as audio capture under the package com.example. तुमचं जे काही नाव दिलं असणार तुम्ही ते नाव. तर बेसिकली काय राहतं की सगळ्या एखादा नवीन प्रोजेक्ट करत असतो त्यासाठी स्टेप्स आपल्याला सिमिलर राहतात. पहिलं काय, अँड्रॉइडमध्ये ॲड्रेस स्टुडिओ ओपन करायचा, त्याचं नेम जे असेल त्यानुसार तो सेव्ह करायचा. त्यानंतर आपण काय जातो src/main-activity.java. जावामध्ये आपण काय लिहितो, जो काही ऑडिओ कॅप्चरसाठी स्पेसिफिक कोड असेल तर तो कोड आपण या फाईलमध्ये ॲड करतो. त्यानंतर आपण XML फाईलमध्ये जातो, resource/layout/activity.main.xml. तर याच्यामध्ये काय असणार आहे की आणि जे काही युजर इंटरफेस असणार आहे, ग्राफिकल युजर इंटरफेसचे कॉम्पोनंट, जे काही व्ह्यूचा पार्ट असणार आहे लेआउटचा, तर तो सगळा XMLमध्ये येणार, हा कॉमन आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे तुमचं मेन मॅनिफेस्ट फाईल, जी काय अँड्रॉइड मॅनिफेस्ट.xml फाईल असणार आहे. त्याच्यामध्ये जे काही परमिशन्स आपण दिलेले असतात त्याचं सगळं ॲड करायचं काम आपण याच्यामध्ये करतो. अँड्रॉइड मॅनिफेस्ट.xml ही फाईल मॉडिफाय करायची, परमिशन रिक्वायर्ड असतात ते त्याच्यामध्ये देऊन टाकायचं. आणि त्यानंतर आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे ते रन करायचं. तुमचा अँड्रॉइड डिव्हाइस जो काही असेल तो करायचा, त्याचं इन्स्टॉलेशन करायचं, ॲप्लिकेशन करायचं आणि तुमचा जो काही रिझल्ट असेल तो सिम्पली व्हेरीफाय करायचा. तर ह्या बेसिक स्टेप्स राहतात. तर पहिल्यांदा काय येतं आपल्याला की एखादा स्टार्ट आपण काय केलं, इथं रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे. आता इथं आपल्याला दिसतं की रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे. मी रेकॉर्ड बटनवरती क्लिक केलेलं आहे. हा झाला त्याचा पहिला युजर इंटरफेस. आता काय झालं पुढं की मी त्याला स्टॉप केलं. स्टॉप केल्याचा अर्थ काय राहतो की त्याचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग कंप्लीट झालेलं आहे. रेकॉर्डिंग कंप्लीटेड हा टोस्ट मेसेज दिलेला आहे. इथे काय दिलेला आहे आपल्याला, रेकॉर्डिंग स्टार्टेड, ह्या साईडला दिलेलं आहे आपल्याला रेकॉर्डिंग कंप्लीटेड, हे टोस्ट मेसेज आलेले आहेत. आणि त्यानंतर आपण केलेला आहे ऑडिओ प्ले आपल्याला ऑडिओ केल्यानंतर आपल्याला स्टॉप प्लेइंग रेकॉर्डिंग हा बटन इनेबल दिसतो आणि त्याच्या खाली आपल्याला टोस्ट मेसेज दिसतो की रेकॉर्डिंग प्लेइंग. तर अशा प्रकारे काय राहतं की जे काही मेथड असतील तर त्या मेथडचा यूज करून आपण जसं काही आपले क्लासेस असेल, मेथड्स असेल तर त्याच्यामध्ये तो प्रॉपर कोड लिहून ॲड करून परमिशन्स देऊन अशा प्रकारे एक्झिक्युशन करू शकतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण 5.5 हा कंप्लीट केला. नेक्स्ट सेशनमध्ये आपण 5.6 कंप्लीट करणार आहोत. ऑडिओ कॅप्चर हा 5.6चाच पार्ट होता, तो आपण सुरुवात केलेलीच आहे. ठीक आहे.